कुटे सर, तसेच या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता, तसेच सर्व संस्थेतील उपस्थित सर्व वरिष्ठ सन्माननीय वरिष्ठ अधिव्याख्याता व सर्व सन्माननीय अधिव्याख्याता, तसेच या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित सर्व सन्माननीय केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. माझ्याकडे जो आज विषय देण्यात आलेला आहे तो आहे नवोपक्रम. तर नवोपक्रम या दरवर्षी आपल्याला माहिती की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे SCRT पुणे मार्फत दरवर्षी शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी नवोपक्रम स्पर्धा ही आयोजित केली जाते. या नवोपक्रमामध्ये आपल्याला शिक्षकांनी गुणवत्ता विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी, शाळेच्या विकासासाठी ज्या नवनवीन कल्पना वापरून गुणवत्ता विकास साधलेला असेल तर त्या आपल्याला मांडण्यासाठीचं व्यासपीठ हे SCRT आपल्याला उपलब्ध करून देतं, ज्यामध्ये आपल्याला आपले नवोपक्रम मांडण्याची संधीही दिली जाते. ऍक्च्युली ही सगळी नवोपक्रमाची जी प्रोसेस आहे ती आपल्याला या कालावधीत राबवावी लागते. तर नवोपक्रम कसा राबवला जावा किंवा नवोपक्रम म्हणजे काय आणि आपल्याला हे कधीपर्यंत आपल्याला याची सगळी प्रक्रिया चालणार आहे, या सर्व अनुषंगाने मी आज इथं बोलणार आहे. तर सुरुवातीला आपण नवोपक्रम म्हणजे काय या विषयाकडे जाऊयात आपण, की नवोपक्रम आपण कशाला म्हणतो. तर नवोपक्रम म्हणजे काय, याच्या काही इथं व्याख्या दिलेल्या आहेत पहा, की नवोपक्रम म्हणजे व्यक्तीला प्रतीत होणारी नवी संकल्पना किंवा नवोपक्रम म्हणजे नवीन काहीतरी आणि वर्तमान स्वरूपापेक्षा गुणात्मक दृष्ट्या वेगळा असणारा विचार, वर्तन व बाब होय. म्हणजे आपण रोज काम करत असतो, पण ते काम करत असताना जर आपल्याला एखाद्या कामामध्ये वारंवार अपयश येत असेल किंवा काहीतरी त्रुटी जाणवत असेल तर अशा वेळी आपण काहीतरी एक नवीन स्वरूपामध्ये, नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने म्हणा किंवा कुठल्या साहित्याच्या वापराने म्हणा, तर वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असू. त्यासाठीचा जो काही आपला विचार आहे, वर्तन आहे, त्याला आपण नवोपक्रम असं म्हणतो. किंवा मग आपण अध्यापन करत असताना, वर्गामध्ये अध्यापन करत असताना आपल्याला माहिती आहे आपल्या वर्गातला विद्यार्थी हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग अशा वेळी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच अध्यापन पद्धती ही पण लागू करता येत नाही किंवा पारंपरिक पद्धती, आपण जेव्हा अध्यापन करत असतो तेव्हा आपण वारंवार तीच गोष्ट शिकवतो आहोत, सांगतो आहोत, परंतु आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही. अशा वेळेला मग आपण पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा विचार करून जर काही नाविन्यपूर्ण मार्ग वापरत असू तर त्यासाठी केलेला सर्जनशील उपक्रम म्हणजे त्याला सुद्धा आपण नवोपक्रम असं म्हणतो. आणि प्रस्थापित पद्धतीपेक्षा म्हणजे आपण ज्या ठराविक एक आपल्याला साचा ठरवून दिलेला आहे त्या साच्यातच आपण बसवतो आणि त्याच पद्धतीने जर जात असू तर त्यापेक्षा जर वेगळा मार्ग आपण अनुसरत असू किंवा राबवत असू तर त्याला सुद्धा आपण नवोपक्रम असं म्हणतो. म्हणजे यामध्ये नवीन संकल्पना, नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन पद्धती याचा वापर करून आपण जेव्हा गुणवत्ता विकास साधतो किंवा आपल्या शाळेचा विकास साधतो तर त्याला आपण नवोपक्रम असं म्हणतो. मग आता हे नवोपक्रम कशासाठी असतात तर पारंपरिक पद्धतीपेक्षा सुशील सर मला वाटतं सगळ्यांना म्यूट करावं. म्यूट केलं मॅडम, म्यूट केलं. तुम्ही अनम्यूट होऊन बोला मॅडम. मॅडम तुम्ही ठीक आहे. हो यस थँक्यू. नवोपक्रम कशासाठी राबवले जातात तर पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा नाविन्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशील उपक्रम म्हणजे नवोपक्रम असं आपण म्हटलं. तर जेव्हा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या समस्येवर शिक्षकाने स्वप्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याला आपण नवोपक्रम असं म्हणतो. की विद्यार्थ्यांना एखादी अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यामध्ये अडचण येत असेल किंवा एखादं मूल्य रुजवण्यामध्ये आपल्याला जर नाविन्यपूर्ण काही संकल्पना वापरता आली किंवा आता आपण पाहतोय की नवीन संकल्पना येत आहेत ज्यामध्ये डिजिटल लिटरसी आहे, मीडिया लिटरसी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्य असतील, वेगवेगळी कौशल्य असतील तर ही रुजवण्यासाठी जर शिक्षक काही वेगळा प्रयत्न करत असतील किंवा पर्यवेक्षक यंत्रणा जर काही वेगळा प्रयत्न करत असेल तर त्या समस्येवर आपल्याला जर त्या माध्यमातून लवकर उपाय सापडत असेल तर त्यासाठी नवोपक्रम हा राबवला जातो. किंवा शाळेमध्ये फक्त अध्ययन अध्यापन प्रक्रियाच नसते तर शिक्षक
असो, मुख्याध्यापक असो, ते एक नेतृत्व करत असतात. मुख्याध्यापक शाळेचं नेतृत्व करतात, शिक्षक आपल्या वर्गाचं नेतृत्व करत असतात. तर प्रत्येकामध्ये प्रत्येकाला व्यवस्थापन, प्रशासन आणि पर्यवेक्षण हे करत असताना वेगवेगळ्या वाटेने जावं लागतं, कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. प्रत्येक ठिकाणची असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, सहकारी असतात, हे वेगवेगळ्या स्वभाववृत्तीचे असू शकतात आणि ती या सगळ्या म्हणजे आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. तर अशा वेळेला प्रत्येकच ठिकाणी व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण एकाच पद्धतीनं करता येईल असं नसतं. मग अशा वेळेला आपल्या व्यवस्थापनामध्ये, आपल्या प्रशासनामध्ये, पर्यवेक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यातून गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा नवोपक्रम हे राबविले जातात. त्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता आहे याची जाणीव करून देण्यासाठी व आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी सुद्धा नवोपक्रम असतो. म्हणजे आता आपण जेव्हा नवोपक्रमशील शिक्षकांची वैशिष्ट्ये बघणार आहोत, त्यात आपल्याला लक्षात येईल की म्हणजे प्रत्येकातच ही क्षमता असते, फक्त आपल्याला ती समोर आणणं गरजेचं असतं. नवीन काहीतरी करण्याची क्षमता, ज्याला आपण सर्जनशीलता म्हणतो. आपण जेव्हा अध्ययन अध्यापन करतो, आपल्याला माहिती ब्लूम्स टॅक्झॉनॉमी मध्ये सगळ्यात वरचं जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते सर्जनशीलता. प्रत्येकामध्ये ही क्षमता असते आणि ती क्षमता आपल्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्या माध्यमातून आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा नवोपक्रम हे राबविले जातात. मग आता हे कशासाठी राबवायचे नवोपक्रम, शाळांमध्ये का घेतलेला असतो आपण, तर प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक पार्श्वभूमीतून आलेला असतो. त्याच्या घरच्या परिस्थिती वेगळी असते. काही उच्च मध्यमवर्गीय असतील, काही मध्यमवर्गीय असतील. तर वेगवेगळ्या स्तरातून आपल्याकडे विद्यार्थी आलेले असतात. घरची शैक्षणिक पार्श्वभूमी वेगवेगळी असू शकते. काही ठिकाणी पहिली शिकणारी पिढी असू शकते किंवा घरामध्ये तसं वातावरण विद्यार्थ्याला उपलब्ध नसतं. वेगवेगळं सांस्कृतिक वातावरण त्या भागामध्ये असू शकतं, घरामध्ये असू शकतं. त्यानंतर आपल्याला माहिती, आपल्या भाषा वेगवेगळ्या बोलतो आपण, म्हणजे बोली भाषा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मग बोली भाषेकडून विद्यार्थी आपल्याला प्रमाण भाषेकडे ज्याला म्हणतो किंवा आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. मग त्या प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते, प्रत्येकाची अवधान कक्षा वेगवेगळी असते. मग अशा वेळी जर आपण एकच पद्धत वापरून अध्ययन अध्यापन जर वर्गामध्ये केलं जात असेल तर तिथं काहीतरी त्रुटी राहण्याची शक्यता ही असू शकते. मग अशा वेळेला आपल्याला त्या विद्यार्थ्यांसाठी काही नवोपक्रम हे राबवावे लागतात किंवा काही कल्पकता आपली वापरून आपल्याला नवीन उपक्रमांचं नियोजन हे तिथं करावं लागतं. त्यासाठी मग नवोपक्रमामध्ये कोणकोणती क्षेत्र असतात ती आपल्याला इथं पाहिजे. आता त्यापूर्वी आपण नवोपक्रम करणाऱ्या शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये पाहूयात की नवोपक्रम करणारा शिक्षक कसा असतो, तर तो कल्पक असतो, असावाच लागतो. त्यानंतर सर्जनशील असतो, कार्यक्षम असतो, ज्याला नाविन्याचा ध्यास असतो, चिकित्सक वृत्ती असते, स्वयंप्रेरित असतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या व्यवसायावर त्याची निष्ठा असते आणि तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक वृत्ती असलेला तो शिक्षक असतो. तर का गरज असते, तर आपल्याला जेव्हा आपण नवोपक्रम करत असतो तेव्हा त्या म्हणजे एक वातावरण, आता पुढे आपल्याला ते स्लाइड असणारच आहे की जेव्हा नवोपक्रमाची आपण काहीतरी नवीन करणार असू तर तेव्हा अनेक अडचणी असू शकतात. एखाद्या आपण नेहमीची ठरलेली पठडी सोडून, नेहमीची ठरलेली पाऊलवाट सोडून जर वेगळ्या वाटेने जाणार असू तर तिथे येणाऱ्या पण अडचणी भरपूर असतात, तिथं येणाऱ्या समस्या जास्त असू शकतात. मग अशा वेळेला त्यामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं असतं. एक सातत्य ठेवणं असेल, त्या आपल्या नवोपक्रमासाठी पॉझिटिव्ह वातावरण तयार करणं असेल, आपल्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं, सर्वांमध्येच या नवोपक्रमाबद्दलची वातावरण आपल्या शाळेमध्ये एकूणच तयार करणं हे गरजेचं असतं. मग त्यासाठी हे सगळे गुण शिक्षकांमध्ये असणं हे गरजेचं असतं. म्हणजे त्यांना नाविन्याचा ध्यास असावा याच्यासाठी की आपण म्हणतो की नवोपक्रम जेव्हा राबवतो आपण तर त्याचा एक अर्थ असाही असतो की बदलत्या काळानुसार काही आपल्याला नवनवीन गोष्टी ह्या स्वीकाराव्या लागतात. मग त्या गोष्टीचा वापर करून मी इथं गुणवत्ता विकास करू शकतो का, किंवा त्या गोष्टीचा या नवीन जी कन्सेप्ट मी शिकलेलो आहे किंवा नवीन मी जे तंत्रज्ञान अवगत केलेलं आहे किंवा नवीन जे कौशल्य मी हस्तगत केलेलं आहे तर त्या कौशल्याचा वापर मला इथं गुणवत्ता विकासासाठी करता येऊ शकतो का, मूल्यवर्धनासाठी करता येऊ शकतो का, किंवा एखाद्या व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी करता येऊ शकतो का. तर यासाठी शिक्षकामध्ये नेहमी नाविन्याचा ध्यास जर असेल तर तो बदलत्या काळासोबत, बदलत्या परिस्थितीसोबत स्वतःमध्ये सुद्धा
बदल करतो आणि त्याप्रमाणे शाळेमध्ये आपली अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवून शाळेला एका वेगळ्या उंचीवर तो नेऊ शकतो. तर स्वतः स्वयंप्रेरित असेल त्यासाठी तर मग त्याला ती जोड ही नाविन्याचा ध्यास यासाठी मिळते. तसेच शिक्षकाची वृत्ती ही चिकित्सक म्हणजे क्रिटिकल थिंकिंग असलं पाहिजे की विचार प्रक्रिया त्या पद्धतीनं शिक्षकाची असली पाहिजे की मी तार्किक विचार करून कशा पद्धतीनं मला यश मिळवण्यासाठी मला काय काय स्टेप घ्याव्या लागतील आणि पुढे जावं लागेल. तर ही काही नवोपक्रम करणाऱ्या शिक्षकांची, याशिवाय अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत, परंतु महत्वाची काही जी वैशिष्ट्ये आहेत ती इथं मांडलेली आहेत. त्यानंतर आपल्याला महत्वाचं सगळ्यात महत्वाची स्लाइड असणार आहे की नवोपक्रमाची क्षेत्र. आता बरीचशी नवोपक्रम जेव्हा आम्ही पाहतो तर ती बऱ्याचदा विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शाळांमध्ये गुणवत्ता विकासासाठी सगळ्यात जास्त वापरलं जाणारं जे क्षेत्र आहे ते अध्ययन निष्पत्ती व अध्ययन क्षमता, विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवणे आणि अध्ययन निष्पत्ती या संदर्भात जास्तीत जास्त नवोपक्रम हे शिक्षकांमार्फत दरवर्षी सादर केले जातात. पण मग आपण कुठल्या कुठल्या बाबी आहेत ज्याच्यावर आपल्याला हे नवोपक्रम हे सादर करता येतील, तर त्यामध्ये ह्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळेल की पहिलं जे आपण नवोपक्रमाचं क्षेत्र पाहणार आहोत ते आहे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया. आता याच्यामध्ये यावर आधारित बरेचसे नवोपक्रम येतात, पण या दोन गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला जास्त नवोपक्रमांची संख्या ही पाहायला मिळते, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती व अध्ययन क्षमता. मग आता अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती की आपण पूर्वीपासून वेगवेगळ्या अध्ययनाच्या पद्धती वापरतो. जास्त व्याख्यान पद्धत वापरली जात होती आपल्याकडे, त्याच्यानंतर आता कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो, ज्याला आपण हँड्स ऑन लर्निंग म्हणतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अनुभव देणे, प्रत्येक संकल्पना समजण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव देणे, तर या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये वापरल्या जातात. परंतु आता जर आपल्याला नवोपक्रम सादर करायचा असेल तर मग यामध्ये नवीन काय आलेलं आहे, जसं आपण म्हटलं की शिक्षकाचा गुण महत्वाचा कोणता, तर नाविन्याचा ध्यास. मग अध्ययन अध्यापन प्रक्रिया मी कोणती वापरू शकतो, नवीन अध्यापन पद्धती कोणत्या आहेत जेणेकरून मला माझा नवोपक्रम त्या अध्ययन अध्यापन पद्धतीच्या सहाय्याने तो साध्य करता येईल किंवा ती निष्पत्ती किंवा ती क्षमता मला साध्य करता येईल. मग याच्यासाठी मी काय पाहू शकतो संदर्भ म्हणून, तर शिक्षक संदर्भ म्हणून राज्य अभ्यासक्रम आराखडा पाहू शकतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जे डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये अध्यापन शास्त्रावर स्वतंत्र असा भाग दिलेला आहे की नवनवीन अध्यापन शास्त्रामध्ये कोणतं अध्यापन शास्त्र आहे की जे नवीन मी वापरू शकतो एखादी अध्ययन निष्पत्ती किंवा एखादा उपक्रम माझा सक्सेस करण्यासाठी. तर मग त्याच्यामध्ये कला आधारित अध्ययन आहे, त्याच्यानंतर क्रीडा आधारित अध्ययन आहे, स्टोरी टेलिंग दिलेलं आहे, कथा आधारित. मग मी जर एखादा घटक आहे किंवा माझ्यावर या घटकाला कमी प्रतिसाद मिळत आहे तर मग मी तिथं काय करू शकतो, तर मग मला तिथं कथा आधारित स्टोरी टेलिंगची पद्धत वापरता येईल किंवा मग मी डिजिटल तंत्रज्ञानाचा कसा वापर करू शकेल. आता ज्यांनी AI साठी उपक्रम कोर्स पूर्ण केलेला असेल त्यांना माहिती की AI चे कितीतरी टूल्स आहेत जे शिक्षक त्यांचं अध्ययन अध्यापन प्रक्रिया सोपी करण्यासाठी वापरू शकतात. मग त्यामध्ये वर्कशीट्स तयार करणं आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्वाध्याय तयार करू शकता, वेगवेगळे विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी वर्कशीट देऊ शकता किंवा काही ऍप्स असे आहेत की ज्याच्यावर तुम्हाला फ्री मध्ये हे वर्कशीट्स अवेलेबल आहेत, जसं कॅनवा मध्ये आहे, तुम्हाला वर्कशीट फ्री मध्ये अवेलेबल होतात त्यामध्ये. तर असं मला मी काय कुठल्या अध्ययन व अध्यापन प्रक्रिया नवीन आहेत ज्या NEPच्या अनुषंगाने आलेल्या आहेत किंवा राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये त्या नमूद करण्यात आलेल्या आहेत किंवा कुठल्या संकल्पना आहेत की ज्याच्यावर मी माझा नवोपक्रम तयार करू शकतो, याचा शिक्षकांनी सुरुवातीला विचार करणं हे गरजेचं आहे. मग मी ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग वापरू शकतो का, मग माझं वर्ग अध्यापन रंजक करण्यासाठी मी यापैकी कोणती पद्धत वापरू शकतो. जसं आता NEP मध्ये दिलेलं आहे की डिस्कव्हरी बेस्ड लर्निंग म्हणजे सायन्स साठी आपण वापरू शकतो की शोध आधारित अध्ययन आहे, मग ही कोणत्या घटकासाठी मी वापरली तर माझ्या अध्ययन निष्पत्ती साध्य होतील. तर हा सगळा अभ्यास नवोपक्रम सुरुवात करण्यापूर्वी हा सगळा अभ्यास करून आपल्याला ते ठरवता येऊ शकतं, ज्यासाठी आपल्याला NEPचं डॉक्युमेंट आहे, राज्य अभ्यासक्रम आराखड्याचं डॉक्युमेंट आहे, ज्याचा वापर आपण इथं करू शकतो. त्यानंतर दुसरं जे क्षेत्र दिलेलं आहे ते आहे अध्ययन निष्पत्ती व अध्ययन क्षमता. आत्ताच आपलं पुनर्रचित अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण झालेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की 4 मुख्य बेसवर आपला जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये शालेय शिक्षणाची ध्येय आहे, अभ्यासक्रमाची मानके आहेत, त्यानंतर अध्ययन क्षमता आहे आणि अध्ययन निष्पत्ती आहे.
तर अध्ययन क्षमता आपण याला म्हणतो की जी क्षमता ही मोजली जाते, जी आपण मोजू शकतो, जी संपादनूक आपण मोजू शकतो, त्याला आपण क्षमता असं म्हणतो. आणि ही क्षमता प्राप्त करण्यासाठी जे त्याचे छोटे 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 टप्पे केलेले असतात त्याला आपण अध्ययन निष्पत्ती असं म्हणतो. मग आता या क्षमता पूर्ण करण्यासाठी आपण एक क्षमता पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या निष्पत्ती दिलेल्या आहेत. मग ही क्षमता मला साध्य करायची आहे, तर त्यासाठी या अध्ययन निष्पत्ती आहेत. मग या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी मग मी काय नवीन संकल्पना वापरू शकतो किंवा कोणती नवीन पद्धत वापरून मी ती संकल्पना पूर्ण करू शकतो, असा सुद्धा विचार आपल्याला नवोपक्रम राबवण्यापूर्वी आपण इथं करू शकतो की ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी मला कुठली मेथड वापरता येईल किंवा कोणती संकल्पना मी वापरेल किंवा कुठला उपक्रम राबवला तर मी ही क्षमता किंवा ही अध्ययन निष्पत्ती साध्य करू शकतो. आता आपल्या पुस्तकामध्ये अध्ययन क्षमता दिलेली आहे, त्या क्षमता पूर्ण करण्यासाठी ज्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत, पूर्वी या अध्ययन निष्पत्तीचं मॅपिंग जे होतं ते शिक्षकांनाच करावं लागायचं की कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी मला कोणती संकल्पना, कोणत्या पेजवरच्या कोणत्या संकल्पना मला पूर्ण कराव्या लागतील. आता ते मॅपिंग सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये करून दिलेलं आहे की ही अध्ययन क्षमता, ही निष्पत्ती साध्य करण्यासाठी या पेजवरची ही संकल्पना घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर यावर आधारित नवोपक्रम तयार करताना मग आपल्याला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. त्यानंतर आहे शालेय नियोजन व प्रशासन, हे एक क्षेत्र आहे. मग आता ह्याच्यामध्ये जसं ही नवोपक्रम स्पर्धा फक्त शिक्षकांसाठीच नसून पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी सुद्धा ही नवोपक्रम स्पर्धा ही राबवली जाते, ज्यामध्ये केंद्र प्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, तर हे सर्वजण यामध्ये सहभागी होऊ शकतात. अधिव्याख्याता असतील, डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता असतील, यांना सहभागी होण्याची संधी यामध्ये असते. मग आता शालेय नियोजन व प्रशासनामध्ये शाळा व्यवस्थापन समिती आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या काही बैठका असतील, तिथं मला काय नवीन पद्धतीनं मी मोटिवेट करू शकेल शाळा व्यवस्थापन समितीला की जेणेकरून माझ्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं लोकसहभाग राहील गावातील लोकांचा, किंवा शाळा व्यवस्थापन समितीचा रोल हा महत्वपूर्ण ठरू शकेल. त्यासाठी मग मला कुठली संकल्पना किंवा काय मी कन्सेप्ट तिथं वापरू शकतो, तर याचाही विचार करता येईल. त्यानंतर शाळेमध्ये आपल्या खूप सारे अभिलेख हे असतात, मग मला हे डिजिटल ठेवता येतील का? आता PM श्री शाळांसाठी आपल्याला माहिती की ग्रंथालयाचं जे रेकॉर्ड आहे ते त्यांना डिजिटली ठेवायचं आहे, कॅटलॉग तयार करायचा आहे. मग असे आपल्याकडे अनेक रेकॉर्ड्स असतात शाळेमध्ये. मग हे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी मी डिजिटल कुठलं साधन वापरू शकतो का किंवा एखादं ऍप तयार करू शकतो का? तर याचाही विचार नवोपक्रम या संदर्भाने राबवताना करता येऊ शकतो. मग हे सगळं करत असताना लोकसहभागातून शाळेचा कार्यक्षम कारभार चालण्यासाठी मग मी कुठला नवोपक्रम वापरू ज्यामुळे माझं शालेय नियोजन व प्रशासन हे उत्तमरित्या कार्यक्षम पद्धतीने चालेल. तर यासाठी सुद्धा हे नवोपक्रमाचं क्षेत्र हे महत्वाचं आहे. यामध्ये पण आपण नवोपक्रम हे राबवू शकतो शालेय नियोजन व प्रशासन हे अधिक कार्यक्षम करण्यासाठी. त्यानंतरचं क्षेत्र आहे अभ्यासक्रम व मूल्यमापन. आता अभ्यासक्रम व मूल्यमापन, आता यासाठी तर सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट राज्य अभ्यासक्रम आराखडा आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की यामध्ये कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत आता नवीन अभ्यासक्रमामध्ये, आणि मग त्या नवीन गोष्टींचा मी वापर कशा पद्धतीनं वर्गात करू शकतो, की नवीन पद्धतीनं मी कसा करू शकतो जेणेकरून माझ्या वर्गाची गुणवत्ता ही चांगली असेल. मग त्यामध्ये आपल्याला जसं माहिती की इंडियन नॉलेज सिस्टीमचा वापर सांगितलेला आहे, किंवा आंतर विद्याशाखीय दृष्टिकोन वापरला जावा, म्हणजे जी 6 क्षेत्र दिलेली आहेत आंतर समवाय क्षेत्र, मग ती कशा पद्धतीनं मी माझी आता आंतर समवाय क्षेत्र आपण काय म्हणतो की ती सेपरेट वापरायच्या नाहीयेत आपल्याला, तर आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये ते इन्क्लूड करायचे आहेत, त्या प्रक्रियेमध्ये ती समाविष्ट करायची आहेत. तर मी कशा पद्धतीनं हे करू म्हणजे मग माझ्या वर्गाची गुणवत्ता चांगली राहील. त्यानंतर मूल्यमापनामध्ये आपल्याला माहिती की CC वापरतो आपण, आता HPCचा वापर आपण सुरू केलेला आहे. नवीन अभ्यासक्रम बदललेल्या वर्गासाठी आपण HPC वापरणार आहोत, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड.
मग मूल्यमापनासाठीच्या मी नवनवीन कोणत्या पद्धती वापरेल, जेणेकरून मूल्यमापन केल्यानंतर मला काय होतं की माझ्या वर्गातील मागे असलेले विद्यार्थी असतील किंवा ज्यांना अजून अधिक मदतीची गरज आहे असे विद्यार्थी आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर ते आपल्याला कोणती मूल्यमापनाची पद्धत मी नाविन्यपूर्ण रीतीने वापरू शकेन, ज्याच्यावर मी नवोपक्रम करू शकेल, हे सुद्धा इथं लक्षात घेता येतं. त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम आहेत. खूप सारे शिक्षक शाळांमधून हे सामाजिक उपक्रम राबवतात. आपल्या शाळांमध्ये हे नवोपक्रम हे राबवले जातात. त्या खूप सारे सामाजिक उपक्रम आहेत. आवाज येतोय ना माझा? लाईट गेली त्यामुळे ठीक आहे. विविध सामाजिक उपक्रम आहेत, ज्यामध्ये स्वच्छता मोहीम असेल किंवा वृक्षारोपण, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा असतात. मग ही सर्व उपक्रम, हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी मी कोणती नवीन पद्धत वापरू शकतो. आता आपण वृक्षारोपण म्हटलं की जाणं आणि झाड लावणं. आता काही शाळांमध्ये असं केलं जातं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला एक झाड गिफ्ट केलं जातं. आता ह्याच्यावर उपक्रम झालेला आहे, परंतु अशा पद्धतीच्या संकल्पना आपण वापरू शकतो की ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल त्यानं शाळेमध्ये एक झाड आणणे आणि लावणे, किंवा ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी एक पुस्तक शाळेमध्ये भेट देणे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो. तर हे सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी मी कुठली नाविन्यपूर्ण संकल्पना वापरली यावर आधारित सुद्धा आपल्याला नवोपक्रम हा सादर करता येतो. त्यानंतर पर्यावरणपूरक उपक्रम असं एक क्षेत्र आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. आपण आता नवीन अभ्यासक्रमाचं जेव्हा प्रशिक्षण झालं त्यात तुम्ही पाहिलं असेल की पर्यावरणाचे अध्ययन व काळजी असा एक आंतरसमवाय क्षेत्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पर्यावरणाचं संवर्धन करणं. मग पर्यावरण संवर्धनासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करता येतील, तर सर्वात महत्वाची गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगतो की आपली जीवनशैली ही कशी असावी, तर पर्यावरणपूरक असावी. मग पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी काय करता येतं, मग तिथं मला नाविन्यपूर्ण संकल्पना ह्या भरपूर वापरता येतील. त्याच्यासाठीचे खूप सारे उपक्रम आपण शाळांमधून राबवत आहोत. कॅच द रेन आहे, लाईफ आहे. तर अशा पद्धतीच्या कुठल्या एखादा उपक्रम असेल की जो मी नाविन्यपूर्ण पद्धतीने तो वापरेन आणि माझ्या शाळेचा परिसर असेल, आजूबाजूचा परिसर असेल, तो कसा स्वच्छ राहील आणि चांगला राहील, पर्यावरणपूरक जीवनशैलीला मी कसं विद्यार्थ्यांना प्रेरित केलं, यासाठी आपल्याला हे पर्यावरणपूरक जीवनशैली किंवा पर्यावरणपूरक उपक्रम हे वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून किंवा नवनवीन संकल्पनांचा वापर करून आपल्याला ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. या संकल्पनेवर खूप सारं काम करता येतं. काही विद्यार्थी सीड बँक बनवतात. जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात ते वेगवेगळ्या झाडांपासून बिया कलेक्ट करणं, मग त्याच्यापासून सीड बॉल बनवणं, असे पण काही उपक्रम आपल्याला नवोपक्रमामध्ये सादर झालेले दिसतात. मग असा पर्यावरणपूरक उपक्रम पण आपल्याला राबवता येईल नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून. त्यानंतर आहे शासकीय योजना. आता शासकीय योजनामध्ये खूप साऱ्या योजना, म्हणजे जसं पीएम पोषण आहे, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक आहे, वेगवेगळ्या प्रशिक्षणांची अंमलबजावणी आहे. आता हा मी एकूण शिक्षकच नाही तर पर्यवेक्षण यंत्रणेच्या अनुषंगाने सुद्धा हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. यातले काही घटक हे शिक्षकांसाठी लागू होतील, काही घटक हे पर्यवेक्षण यंत्रणांसाठी लागू होतील. तर मग काही शासकीय योजना आहेत, उपक्रम आहेत की जे वेगळ्या पद्धतीनं म्हणजे यशस्वीपणे 100% आपल्या स्टेक होल्डर पर्यंत जाण्यासाठी मला काय करता येईल यासाठी पण उपक्रम राबवता येईल. त्याशिवाय शालेय व सहशालेय उपक्रम, ज्यामध्ये मग क्रीडा स्पर्धा असतात, आनंददायी शनिवार आहे, बालानंद मेळावा आहे, कला सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, गॅदरिंग घेतो आपण, स्नेहसंमेलन असतात, विज्ञान प्रदर्शन असतात, विज्ञान नाट्योत्सव आहे. असे वेगवेगळे शालेय आणि सहशालेय उपक्रम आपण घेत असतो. रोजचा परिपाठ असतो तुमचा, तो अजून मी कशी नाविन्यपूर्ण संकल्पना वापरून मी माझा परिपाठ अधिक परिणामकारक करू शकेल, यासाठी सुद्धा उपक्रम इथं शालेय व सहशालेय उपक्रमामध्ये सादर करता येऊ शकतो. तर ही काही मला असं जाणवलेली क्षेत्र आहेत की ही या क्षेत्रामध्ये उपक्रम हा सादर करता येतो. बहुधा उपक्रम आपण अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती, अध्ययन क्षमता यावर पाहतो. तर यावेळी उपक्रम राबवत असताना आपण या विविधांगी क्षेत्रांचा विचार करावा आणि वेगवेगळ्या, कारण तो पण आला की उपक्रम आपला पुढे जात नाही. आपला उपक्रम जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर जाण्यासाठी त्यामध्ये नाविन्य असणं, म्हणजे आतापर्यंत त्या विषयावर तसं काम कोणीही केलेलं नाही, आपणच पहिले आहोत असं असणं गरजेचं असतं.
आता विज्ञानमध्ये नवोपक्रम करत असताना समजा स्टेम सारखी संकल्पना आहे, स्टेम आधारित शिक्षण म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. आता त्याच्यामध्ये आर्ट्स जोडलं गेलेलं आहे, STEAM म्हणजे आर्ट्स पण आपण त्याच्यामध्ये वापरतो. त्याच्यानंतर नवीन संकल्पनेमध्ये PLC वापरलं जातं, पीअर लर्निंग कम्युनिटी ग्रुप तयार केले जातात, ते वापरता येऊ शकतं. ब्लेंडेड लर्निंग आहे, ज्याला आपण संमिश्र अध्ययन पद्धत म्हणतो, की ज्याच्यामध्ये फ्लिप क्लासरूम आपण नवोपक्रम म्हणून राबवता येऊ शकतो. असे खूप सारे विषय नवीन आहेत की ज्याच्यावर नवोपक्रम हे राबवले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये डिजिटल लिटरसीच्या अनुषंगाने आपल्याला नवोपक्रम म्हणजे आपण जर उल्हासचा पाहिला असेल नवभारत साक्षरता कार्यक्रम, त्यात फायनान्शियल लिटरसी, डिजिटल लिटरसी याचा विचार केलेला गेलेला आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना इथून पुढचं जे काळ असणार आहे त्यामध्ये आवश्यक जे स्किल्स असणार आहेत किंवा जे साक्षरता आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे, त्यामध्ये डिजिटल साक्षरता आहे, त्यानंतर फायनान्शियल लिटरसी आहे, आर्थिक साक्षरता आहे आणि नागरी साक्षरता म्हणजे मी एक नागरिक म्हणून समाजामध्ये कसा प्रेझेंट होतो हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. तर ती लिटरसी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी मी कशा पद्धतीनं नवोपक्रम म्हणा किंवा एखादा उपक्रम मी राबवू शकतो, तर हे याचा सुद्धा विचार आपल्याला इथं करता येऊ शकतो. तर ही काही यामधली क्षेत्र आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊयात की नवोपक्रमाची सुरुवात. आता इथं आपण 3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या याच्यामध्ये दिसत आहेत की नवोपक्रमात पहिलं क्रिएट अ कल्चर ऑफ इनोव्हेशन. एखाद्या शाळेमध्ये जर नवोपक्रम राबवायचा असेल तर सुरुवात कुठून करावी लागते, तर सुरुवातीला आपल्याला तिथं काय करावं लागतं की नवोपक्रमाची संस्कृती, जसं मी सुरुवातीला म्हटलं की ते वातावरण तयार करणं, कारण त्याला सर्वांनाच आपल्याला आपल्या विश्वासात घेऊन आपल्याला तो जर नवोपक्रम केला म्हणजे मी नेहमी सांगते की जर टीम असेल शाळेमध्ये व्यवस्थित तर ती शाळा गुणवत्तापूर्ण असते. तर या आपल्या नवोपक्रम राबवत असताना आपण जर सर्वांना विश्वासात घेतलं तर शाळेमध्ये नवीन प्रयोग असतील हे राबवण्यास किंवा आपण जे बदल होणार आहेत बदलांना मोकळेपणानं स्वीकारणारं जर वातावरण तयार करायचं असेल तर आपल्याला नवोपक्रमाची संस्कृती शाळेमध्ये निर्माण करणं हे गरजेचं असतं की हे अशा पद्धतीनं मी जाणार आहे, ही पद्धत कशी परिणामकारक ठरू शकते, त्यासाठी आपल्याला तिथं वातावरण तयार करणं, संस्कृती तयार करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवीन कल्पना मांडण्याचे व राबवण्याचे स्वातंत्र्य देणे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण सांगतो आणि विद्यार्थी ऐकतात असं असतं, तर विद्यार्थ्यांना पण काही कल्पना त्यांच्यामध्ये असू शकतात. आता जसं आपल्याकडं इन्स्पायर अवॉर्ड आहे, आपण असं म्हणतो की जूनला सुरुवातीला आपण एक आयडिया बॉक्स आपल्या शाळेमध्ये लावावा की विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची अडचण जाणवली की ज्याच्यावर आधारित तो मॉडेल तयार करू शकेल, मॉडेल तयार करणार असेल तर एक आयडिया बॉक्स असतो शाळेमध्ये. तसं विद्यार्थ्यांना त्यांच्या आयडिया शेअर करण्यासाठी स्वातंत्र्य दिलं गेलं जावं, तशी विद्यार्थ्यांना संधी शाळेमध्ये दिली जावी. आणि एक्सपांड टीचर्स पर्स्पेक्टिव्ह अबाउट इनोव्हेटिव्ह पेडागॉजीज. मग आता याच्यामध्ये काय आहे की शिक्षकांचा दृष्टिकोन व्यापक करणे, म्हणजे मी माझ्या पारंपरिक पद्धतीनं मी ज्या पद्धतीनं अध्यापन करतो त्यामध्ये मी बदल करेन. मग यासाठी आपल्याला माहिती की आपण ज्ञानरचनावादापासून अनेक पद्धती आता आलेल्या आहेत की ज्या आपण अध्यापनामध्ये वापरू शकतो, ज्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम पण पाहायला मिळालेले आहेत. जसं विज्ञानासाठी 5E मेथड आहे, ERAC मेथड आपण काही काळ वापरली, तर सगळीकडेच ह्या मेथड लागू होतात असं नाही, पण ती कन्सेप्ट शिकवण्यासाठी जर ती पद्धत लागू होत असेल तर ती वापरण्यास हरकत नसते. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल की आपल्याला दृष्टिकोन जो आहे आपला तो व्यापक करावा लागेल. म्हणजे मी माझ्या पारंपरिक अध्यापन पद्धतीच्या बाहेर जाऊन नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करेल आणि ती स्वीकारेल, हा दृष्टिकोन विकसित होणं हे गरजेचं आहे. या 3 मुख्य घटकांवर आपल्या नवोपक्रमाची सुरुवात ही होत असते. त्यानंतर आता इथं नाविन्यतेच्या संस्कृतीचे विकसन म्हटलेले आहे. नवोपक्रमामुळे काय काय होतं शाळांमध्ये, तर आवश्यक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ज्ञान कौशल्यांचा विकास होतो. आता इथं शिक्षक लिहिले तुम्ही म्हणाला म्हणजे ज्ञान आणि कौशल्यांचा विकास, तर एक थेरी असं सांगते की जेव्हा आपण शिकत असतो कोणाकडून तरी तेव्हा जेवढं आपलं लर्निंग होत नाही, तेव्हा जेव्हा आपण एखादी तासिका घेतो तेव्हा आपलं 90% लर्निंग होत असतं. म्हणजे आज मी हा नवोपक्रमाचा विषय घेते,
पुढच्या वेळेस मी जर हा विषय घेतला अजून दुसऱ्या वेळेस तर त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा जास्त असते. कारण आज मला माझ्या सत्र घेत असताना माझ्या झालेल्या चुका आज माझ्या लक्षात येतात, ज्या दुरुस्त करून मी पुढच्या म्हणजे 90% आपलं लर्निंग हे आपण जेव्हा एखादं सत्र घेतो किंवा अध्यापन करत असतो तेव्हा होतं, असं एक रिसर्च सांगतं. तर मग त्यावेळी आपल्या ज्ञान आणि आपल्या कौशल्यांचा विकास होण्यासाठी नवोपक्रम हे आवश्यक असतात. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांचा विकास. त्यानंतर नवकल्पनांच्या निर्मितीसाठी विकासासाठी स्वातंत्र्य व लवचिकताही या माध्यमातून मिळते. आता आपण जसं सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याची आवड वेगळी असते, प्रत्येक विद्यार्थ्याची ज्ञानाची पातळी वेगळी असते, प्रत्येक विद्यार्थ्याला मध्ये असणारे स्किल्स वेगवेगळे असतात. मग अशा वेळेला विविधता असणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना प्रोत्साहन देणे हे सुद्धा नवोपक्रमामुळे साध्य होतं. त्यानंतर अपयशी यशाची पहिली पायरी आहे या मानसिकतेचे विकसन. म्हणजे जर एखादं अध्यापन प्रक्रिया मी वापरतोय, अध्यापन पद्धती वापरतोय, पण मला पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही, प्रत्येक वेळी असंच होतं, मग मला तिथं काय करावं लागेल की मी एखादी ती पद्धत बदलून दुसरी पद्धत वापरेन आणि तिथं जर यश मिळालं तर मग ते अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या मानसिकतेच्या विकसनासाठी ते गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या अध्ययन विकसनासाठी नियमितपणे शिक्षक, पालक आणि समुदाय सदस्यांसोबत बैठक घेऊन नवोपक्रमासाठी त्यांची सुद्धा मदत आपल्याला घेता येऊ शकते. त्यानंतर शिक्षक दृष्टिकोन विकसन, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती विकासासाठी सामुदायिक जबाबदारी, व्यावसायिक अध्ययन समूहाची निर्मिती, जसं मी मगाशी म्हणाले की PLC म्हणजे प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी किंवा पिअर लर्निंग कम्युनिटी, की एकाच ध्येयाने प्रेरित असलेल्या लोकांचा जो समूह असतो त्याला आपण PLC म्हणतो. म्हणजे समजा आपण विज्ञानासाठी काम करतो आहोत, विज्ञानासाठी काम करणारे 100 शिक्षक आहेत, तर ते एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच ध्येयाने आपण तिथं प्रेरित होऊन जेव्हा एक गट तयार केलेला असतो तेव्हा त्याला आपण PLC किंवा अध्ययन समूह असं आपण त्याला म्हणतो. आता आपल्या बऱ्याचशा PLC आपण अनुभवल्या आहेत. ब्लेंडेड लर्निंगच्या संदर्भाने PLC झाल्या होत्या, CRC BRC सक्षमीकरणच्या अनुषंगाने PLC झाल्या होत्या. तर एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्रित आलेला जो गट असतो त्याला आपण अध्ययन समूह म्हणतो. प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी किंवा पिअर लर्निंग कम्युनिटी असंही त्याला म्हटलं जातं. त्यानंतर नवकल्पनांसाठी शिक्षकांना प्रोत्साहन व मदत, आता हे पर्यवेक्षण यंत्रणेच्या अनुषंगाने असेल. त्यानंतर सहभागातून नियोजन व पर्यायी पद्धतीवर चर्चा करणे. त्यानंतर डिजिटल साधने, तंत्रज्ञानाचा वापर, उदाहरणार्थ संमिश्र अध्ययन पद्धती आहे, फ्लिप्ड क्लासरूम आहे. तर संमिश्र अध्ययन पद्धती म्हणजे ज्याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींचा वापर केलेला असतो. म्हणजे एखादा घटक आपल्याला जर विद्यार्थ्यांना सांगायचा असेल, अध्यापन प्रक्रियेमध्ये आपल्याला काय करता येईल, तर तो व्हिडिओ त्या घटकाशी संबंधित जो व्हिडिओ असेल तो आधी देणं विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहून क्लासमध्ये येणं आणि मग दुसरे दिवशी त्या व्हिडिओच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना काय समजले, काय समजले नाही, कुठे समजण्यात अडचणी आहेत, या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने चर्चा करणे आणि त्या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मदत करणे. ही जी पद्धत आहे याला आपण फ्लिप क्लासरूम म्हणजे अर्धी ऑनलाईन असते आणि अर्धी ऑफलाईन असते. विद्यार्थ्यांच्या संकल्पना आपण दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष वर्गामध्ये क्लासमध्ये त्या स्पष्ट करू शकतो. मग यासाठी आपल्याला खूप सारे डिजिटल साधनं आता आपल्याकडे उपलब्ध आहेत, जसं की दीक्षा ऍप आहे किंवा वेगवेगळ्या पोर्टलवर आपल्याला वेगवेगळी टीचिंग एड्स तुम्हाला तिथं बघायला, स्वतःची YouTube चॅनल्स आहेत शिक्षकांची. तर हे अशा पद्धतीचा वापर करून आपण या अध्यापन पद्धतीचा सुद्धा वापर तिथं करता येईल. त्यानंतर नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्राचा वापर करण्यास प्रोत्साहित करून त्यांना आलेल्या अनुभवावर व्यक्त होण्याची संधी आपल्याला उपक्रमाच्या माध्यमातून देता येते. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नवनिर्मितीसाठी संधी देणे. मग जसं मी मगाशी सांगितलं की एक पारंपरिक आपण जी ठरवलेल्या पद्धती आहेत त्या सोडून मग आपल्याला काही नवकल्पना वापरता येतील, ज्याच्यामध्ये आपण 21व्या शतकातील कौशल्य किंवा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जी कौशल्य 21st सेंचुरी स्किल, ज्यामध्ये 4Cs आपण म्हणतो, चिकित्सक विचार आहे, कोलॅबरेशन आहे, त्यानंतर कम्युनिकेशन आहे आणि क्रिएटिव्हिटी आहे. त्यानंतर समस्या निराकरण हे कौशल्य महत्वाचं आहे. आणि जी नवीन अध्यापन पद्धतीमध्ये डिस्कव्हरी बेस्ड लर्निंग
तर या सगळ्याला इथं प्रोत्साहन देता येईल. उपक्रमाद्वारे संकल्पनांचे उपयोजन करणे, नवीन नवीन अध्यापन पद्धतीमध्ये अनुभव आधारित एक्सपेरियन्शियल लर्निंग आहे, कृती आधारित अध्ययन आहे. याचा आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मध्ये सुद्धा आपण त्याचा छान पद्धतीने वापर यापूर्वी आपण केलेला आहे, की ज्या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होण्यास या अध्यापन पद्धती या परिणामकारक ठरलेल्या आहेत. त्यानंतर वास्तविक जगाच्या समस्यांशी निगडित प्रकल्पावर काम करण्याची संधी आपल्याला नवोपक्रमामुळे मिळते. कारण नेहमी आपण पाहतो की ज्या म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती असेल, या प्रगतीसोबतच त्याच्यामुळे निर्माण झालेले आव्हानं, समस्या ह्या खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ज्या समस्या आव्हानांना आपण सामोरे गेलो त्यापेक्षा खूप साऱ्या मोठ्या समस्या आणि आव्हानं आपल्या विद्यार्थ्यांसमोर असणार आहेत. तर ती सगळी आव्हानं आहेत, समस्या आहेत, त्याच्याशी निगडित काम करण्याची संधी नवोपक्रमामुळे मिळते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ या नवोपक्रमाच्या माध्यमातून मिळतं. तर हे असं वेगवेगळे आपण नवनिर्मितीच्या संधी विद्यार्थ्यांना या माध्यमातून देऊ शकतो. आता पुढचा जो भाग आहे त्यामध्ये आपण डायरेक्ट या काही अध्यापन पद्धती आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधल्या. अनुभवात्मक अध्ययन आहे, डिजिटल अध्ययन आहे, शोध आधारित अध्ययन, वास्तविक जगातील प्रकल्प, क्षमता आधारित अध्ययन, गोष्टी आधारित अध्ययन, कला एकात्मिक, खेळ आधारित अध्ययन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. आता मागच्या वर्षी मी एक नवोपक्रम पाहिला होता की ज्याच्यामध्ये गणितामधल्या ज्या संकल्पना असतात, म्हणजे त्रिज्या आहे, परिघ आहे, व्यास आहे, त्याच्यानंतर पूर्ण या ज्या संकल्पना आहेत त्या खेळ आधारित कसं मांडता येतील. तर एका शिक्षकांनी पूर्ण विद्यार्थी ग्राउंडमध्ये आणून त्रिज्या तयार, गोल विद्यार्थी बसवणं, मग त्रिज्या तयार करणं, मग पुढे अजून विद्यार्थी बसून व्यास हे करणं, मग परिघ कशाला म्हणायचं. तर या सगळ्या गोष्टी या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेल्या होत्या. तर असं आपण वेगवेगळ्या या अध्यापन पद्धतीचा वापर करून आपण आपला नवोपक्रम हा सादर करू शकतो. आता यावर्षी जी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा होणार आहे तर त्या अनुषंगाने आपण काही गोष्टी ज्या गाईडलाईन्स आपल्याला SCRT महाराष्ट्राकडून प्राप्त झालेल्या आहेत तर त्या काही गाईडलाईन्स आहेत इथं. आता राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जी आहे ते पूर्वी फक्त 5 गटामध्ये घेतली जायची. पूर्व प्राथमिक गट होता, प्राथमिक गट, माध्यमिक गट, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती गट आणि अध्यापकाचार्य व परिवेक्षी अधिकारी असे 5च गटामध्ये पूर्वी नवोपक्रम स्पर्धा तर यावर्षी ही स्पर्धा जी आहे ती 7 गटांमध्ये घेण्यात येणार आहे. आपल्याला माहिती की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जी आपली बदललेली संरचना आहे, म्हणजे पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी असा आपला पायाभूत स्तर आपण ज्याला म्हटलेला आहे तो आहे. पूर्व प्राथमिकचा गट आणि प्राथमिक गट असं 2 वेगवेगळे गट इथं करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पूर्व तयारीचा स्तर म्हणजे 3री ते 5वी तर तो वेगळा असणार आहे प्राथमिक गटामध्ये. आणि प्राथमिक गटामध्ये पूर्वी आपण 6 ते 8 पण होतं, म्हणजे आपण ज्याला उच्च प्राथमिक म्हणत होतो. तर प्राथमिक गट आता जो संरचनेनुसार पूर्व माध्यमिक स्तर आहे त्यामध्ये मग 6वी ते 8वी. मग यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं तर पूर्व प्राथमिक गटामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती किंवा सेविका व पर्यवेक्षिका यांना या गटातून नवोपक्रम हे सादर करता येतील. प्राथमिक गटामध्ये प्राथमिक शिक्षक इयत्ता 1ली व 2री यांना नवोपक्रम सादर करता येतील. प्राथमिक गट पूर्व तयारी स्तर त्यामध्ये प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक इयत्ता 3री ते 5वी यांना नवोपक्रम सादर करता येईल. त्यानंतर प्राथमिक गट पूर्व माध्यमिक स्तर प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापक इयत्ता 6वी ते 8वी हे नवोपक्रम सादर करू शकतात. माध्यमिक गटामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक 9वी ते 12वी पर्यंतचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक या गटामधून नवोपक्रम सादर करू शकतात. आणि ही या गटापर्यंतची जी स्पर्धा आहे ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पातळीवर घेतली जाते. म्हणजे आपल्याला डाएटकडे ही नवोपक्रम आपले सादर करावे लागतात या गटापर्यंत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक पायाभूत, प्राथमिक पूर्व तयारी, प्राथमिक पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक गटाला हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे आपले नवोपक्रम हे त्यांनी सादर करायचे असतात. आणि विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी हा 6वा गट आहे. आणि 7वा गट अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी ज्यामध्ये केंद्र प्रमुख ते शिक्षण अधिकारी आणि इकडं तसेच अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य हे आपला नवोपक्रम हे
विभाग स्तराला सर्वप्रथम सादर करतील आणि विभाग स्तरावरून मग नवोपक्रम हा राज्य स्तरावर जातो. काही निवडक नवोपक्रम हे मूल्यांकनानंतर राज्य स्तरावर जातात. तर अशा प्रकारे 7 गटामध्ये ही स्पर्धा यावर्षी होणार आहे. मग या नवोपक्रम स्पर्धेची काही जी उद्दिष्ट दिलेली आहेत त्यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी व शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. आपण केलेलं काम मांडण्यासाठी, जर त्याच कामाचा इतर परिस्थितीमध्ये जर कोणाला उपयोग करून घेता येत असेल तर त्यांना ते नवोपक्रम हे उपयुक्त सुद्धा ठरू शकतात. तर या उद्देशानं या नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्यानंतर शिक्षक व अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात नवीनता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच DLED विद्यालय ते प्रशासन यामध्ये शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना, विचार प्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे. आपल्यापैकी खूप सर्वजण चांगलं काम करतायत. त्यामध्ये बरेच जण नवनवीन अध्यापन पद्धती असेल, टेक्नॉलॉजीचा वापर असेल, आपल्या अध्ययन अध्यापनात चांगला करतात. तर या सर्वांना उत्तेजन देण्यासाठी ही नवोपक्रम स्पर्धा घेतली जाते. त्यानंतर या सर्व शिक्षक, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सर्वांमध्ये सर्जनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे हा उद्देश सुद्धा या नवोपक्रम स्पर्धेचा आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे. आता हे SCERTच्या साईटवर तुम्ही ma.ac.in यावर जर गेलात, तुम्ही तिथे टाकलं समोर ma.ac.in नवोपक्रम, तर तुम्हाला आतापर्यंतचे झालेले नवोपक्रम मागच्या 3 ते 4 वर्षातले नवोपक्रम आपल्याला त्या साईटवर पाहायला मिळतात की कुठल्या नवोपक्रमांना सादरीकरण राज्य स्तरावर झालं, कुठल्या नवोपक्रमांचा गुणांकन त्यांना म्हणजे क्रमवारीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा असलेले परत सांगा ना. ma.ac.in ma.ac.in. ओके, थँक्यू. तर या साईटवर आपल्याला मागच्या 3 ते 4 वर्षातले नवोपक्रम पूर्ण सर्व गटातले प्राथमिक, माध्यमिक, पर्यवेक्षीय यंत्रणा, अध्यापकाचार्य या सगळ्या गटामधले नवोपक्रम आपल्याला त्या साईटवर पाहायला मिळतील. म्हणजे त्याची मांडणी कशी असावी, सादरीकरण कसं केलं जातं, तर या काही गोष्टी तुम्हाला तिथून सुद्धा लक्षात येतील. किंवा कुठल्या प्रकारच्या संकल्पनांवर आधारित नवोपक्रम झालेला आहे आणि हे सोडून मग मला आता नवीन काय त्याच्यामध्ये करता येईल, या अनुषंगाने सुद्धा तुम्ही या नवोपक्रमांचा अभ्यास करू शकता किंवा तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर नवोपक्रम लिहित असताना हे काही मुद्दे आहेत, तुम्हाला पत्रासोबत हे मुद्दे पण दिले जातील, तरी मी फास्टमध्ये हे मुद्दे तुमच्या समोर मांडते. की पहिलं आहे नवोपक्रमाचे शीर्षक. आता हे शीर्षक जे असावं ना, ते असं थोडंसं नेमकं असावं, काहीतरी अलंकारिक असावं, थोडंसं वेगळेपणा त्या शीर्षकामध्ये असावा. त्यानंतर नवोपक्रमाची गरज व महत्व काय, की हा उपक्रम मी का करतो, या उपक्रमाचा कोणाला फायदा होणार आहे, मग माझा नवोपक्रम कोणत्या स्वरूपात असणार आहे, मग मला ते मी का बरं हा नवोपक्रम निवडला, मग मला हे निवडण्याची गरज का निर्माण झाली, मग इतरांपेक्षा माझ्या उपक्रमामध्ये काय वेगळेपण आहे आणि मग त्याची उपयुक्तता काय आहे, इत्यादी तपशील आपल्याला यामध्ये असतात. नवोपक्रमाची गरज व महत्व. एकूण 4000 शब्दाच्या आत आपल्याला नवोपक्रम मांडायचा असतो, ज्यामध्ये या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आपल्या नवोपक्रमाच्या अहवालाचं लेखन हे करणं अपेक्षित असतं. मग आता उद्दिष्टे, आपण नेहमी रिसर्च करत असताना पण असं म्हणतो की कमीत कमी उद्दिष्टे असावी, तर 3 ते 5 विधानात्मक उद्दिष्टांची इथं आपल्याला मांडणी यामध्ये करावायची आहे. मग मी नवोपक्रमाचं नियोजन कसं केलं, तर उपक्रम पूर्वस्थितीचं निरीक्षण, म्हणजे एखादी समस्या आहे तर त्याचा डेटा तुमच्याकडे आधी, समजा तुम्ही एखाद्याचा रिझल्ट पाहतात, एखादा उपक्रम किंवा एखादी अध्यापन पद्धती वापरून मग तुम्हाला रिझल्ट जर पाहायचा असेल, पण आधी कुठं होतं ते, मग तो विद्यार्थी आधी कुठे होता, तर यासाठी त्याच्या अगोदरच्या परीक्षेचा डेटा आपल्याकडं असायला हवा. जर आपण पॅटचा असेल किंवा नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असेल तर एक वेगवेगळ्या पद्धतीचे डेटा असतात त्यापैकी, किंवा तुम्ही शाळेच्या भौतिक सुविधांच्या अनुषंगाने नवोपक्रम राबवित आहात, तर मग पूर्वी माझी शाळा कशी दिसत होती, मग मी लोकसहभाग कसा मिळवला नवीन नाविन्यपूर्ण पद्धतीने, आणि मग आता माझी शाळा
कशी आहे हे तुम्हाला तिथं मांडणं, तुलना करणं गरजेचं असतं उपक्रमाच्या पूर्वी आणि उपक्रमाच्या नंतर. त्यानंतर मग संबंधित व्यक्तींशी, तज्ञांशी चर्चा करणं, आवश्यक साधनांचा विचार करणं, मला कोणती साधनं माझा उपक्रम राबवाय, डिजिटल पद्धत वापरायची असेल तर मग ती डिजिटल साधनं माझ्याकडे उपलब्ध आहेत का, तशी सॉफ्टवेअर माझ्याकडे उपलब्ध आहेत का, तसे ऍप्स माझ्याकडे उपलब्ध आहेत का. तर या सगळ्या साधनांचा विचार करणं तिथं गरजेचं असतं. त्यानंतर मग मला माझा क्रम कसा, करावयाच्या कृतींचा क्रम कसा असणार आहे, मग मी पहिल्यांदा कोणती कृती घेणार आहे, कोणती अध्ययन निष्पत्ती फोकस करणार आहे, किंवा मला म्हणजे तुमचा जो ज्या विषयाशी संबंधित उपक्रम असेल त्या विषयाच्या अनुषंगाने कृतींचा एक क्रम आपल्याला ठरवून घ्यावा लागतो की मी हे करणार आहे. जर समजा मी पर्यवेक्षण यंत्रणेतील अधिकारी असेल तर मी आधी नीड अनालिसिस करेल की मला का बरं गरज, म्हणजे काय गरज आहे हे करण्याची. मग नीड अनालिसिस मध्ये काय आलं तर त्या अनुषंगानं ज्या त्रुटी मला जाणवल्या किंवा ज्या जिथं काम करायची गरज आहे अशा जर मला बाबी मिळाल्या तर मग त्या करण्यासाठी मग माझा कृतींचा क्रम कसा असेल, मग मी काय करणार, त्यासाठी बैठक घेणार, मीटिंग घेणार किंवा काही सत्र आयोजित करणार, मग त्याचं मूल्यमापन मी कशा पद्धतीनं, मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इथं करणं अपेक्षित असतं. त्यानंतर उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण, जसं मी सांगितलं की उपक्रम पूर्वी कसं होतं आणि उपक्रमानंतर काय बदल झाले. मग नवोपक्रम मांडताना जर आपल्याजवळ डेटा असेल तर ते जास्त परिणामकारक ठरतं. मग त्यामध्ये जर तुम्ही आलेखाच्या स्वरूपात त्याची मांडणी केली, बदल जर तुम्ही संख्या स्वरूपामध्ये म्हणजे क्वांटिटी स्वरूपात जर ते दाखवले तर ते जास्त परिणामकारक ठरतात. मग कार्यवाहीचे टप्पे, मी वेळापत्रक कसं आखलं, मी सुरुवातीच्या टप्प्यात काय केलं, मधल्या टप्प्यात काय केलं, शेवटच्या टप्प्यात काय असेल तर ते, किंवा शाळेमध्ये जर मी ही अध्यापन पद्धती ब्लेंडेड लर्निंग मी वापरतोय तर मग आज मी काय करणार आहे, उद्या काय करणार आहे, आज कुठल्या विषयावरचा व्हिडिओ दिला, उद्या कुठल्या विषयावरचं मी चर्चा केली, त्याचं सगळं व्हिडिओचं तिथं नियोजन असणं गरजेचं आहे, त्याचं वेळापत्रक ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर उपक्रमासाठी मी कोणाची मदत घेतली आणि उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे, या सगळ्या बाबी आपल्याला इथं नमूद ह्या कराव्या लागतात. तर हे नवोपक्रमाचे नियोजन मध्ये या 8 गोष्टी तिथं नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर नवोपक्रमाची कार्यपद्धती काय, मग पूर्वस्थितीची निरीक्षणे काय होती त्याच्या नोंदी, कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे आणि माहिती संकलन, उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे आणि त्याच्या नोंदी. इथं जर तुम्ही त्या आलेख स्वरूपामध्ये मांडला तर अजून जास्त चांगला तुमचा नवोपक्रमाचा अहवाल हा तयार होतो. त्यानंतर इथं दिलेले माहिती विश्लेषण, आलेख, तक्ते आवश्यक वाटल्यास तुम्ही तिथं ते देऊ शकता. त्यानंतर नवोपक्रमाची यशस्वीता ही उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला याबाबतची मांडणी शेकडेवारी आलेखाचा वापर करून आपण तिथे ती मांडू शकतो. मग समारोपामध्ये आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला हे स्पष्ट करावे आणि शेवटी मग आपल्याला संदर्भ सूची आणि परिशिष्टे, जर तुम्ही पूर्व चाचणी उत्तर चाचणी घेतली असेल, एखादी प्रश्नावली वापरली असेल, अचिव्हमेंट टेस्ट घेतली असेल तर तुम्हाला ती तिथं परिशिष्टामध्ये जोडणं हे गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने आपला नवोपक्रम अहवाल, या 2 ज्या स्लाइड आहेत त्या नवोपक्रम अहवालाच्या अनुषंगाने आहेत. अशा पद्धतीने आपल्याला नवोपक्रम हा सादर करावा लागतो. मग आता ह्याच्यासाठीचे जे नियम आहेत त्यामध्ये ही स्पर्धा वर्षातून एकदाच होते. त्यानंतर सादर केलेला नवोपक्रम जो असेल तुम्ही यावर्षी, तो यापूर्वी कुठल्या स्पर्धेसाठी सादर झालेला नसावा. त्यासाठी तुम्हाला स्वघोषित प्रमाणपत्र पण त्या नवोपक्रम अहवालासोबत अपलोड करणं गरजेचं असतं. याची एक लिंक येते SCRT कडून आणि त्या लिंकवर आपल्याला आपले नवोपक्रम हे अपलोड करायचे असतात, ज्यामध्ये तुम्हीच हा नवोपक्रम राबवला आहे याबाबत तुमच्या मुख्याध्यापकाचं प्रमाणपत्र असतं, तुमचं स्वयं घोषणापत्र असतं, तिथं ते प्रमाणपत्र तिथं अपलोड करावं लागतं. मग त्यामध्ये स्वतः अंमलबजावणी व कागदपत्रे हे सगळं तिथं अपलोड करणं गरजेचं असतं. मग विषयाची मर्यादा, तुम्ही कुठल्या स्तरामधून हा नवोपक्रम सादर करता आहात आणि कोणासाठी हा उपयुक्त आहे हे पण इथं महत्वाचं असतं. त्यानंतर कृती संशोधन अहवाल व लघु संशोधन या 2 म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की नवोपक्रम म्हणून कृती संशोधन सादर केलं जातं, तर ह्या 2 गोष्टी खूप पूर्णपणे वेगळ्या आहेत, कृती संशोधन आणि नवोपक्रम. तर आपलं कृती संशोधन किंवा लघु संशोधन नवोपक्रम अहवाल म्हणून पाठवला जाऊ नये. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. कृती संशोधन म्हणजे आपण एखाद्या समस्या जर शाळेमध्ये आपल्याला असेल तर त्यावर उपाय शोधणं असतं आणि नवोपक्रमामध्ये आपण एक नाविन्यपूर्ण संकल्पना वापरून
त्यामध्ये वापरलेली असते. त्याच्यावर आपल्याला बरंचसं बोलता येईल, पण आपण कृती संशोधन आणि लघु संशोधन अहवाल पाठवू नये. त्यानंतर भाषा आपण मराठी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये आपला नवोपक्रम टंकलिखित टाईप केलेला आपल्याला पाठवावा लागतो. त्यासाठी फॉन्ट युनिकोड आहे, फॉन्टची साईज 12 आहे, पेज मार्जिन डावी बाजू 1.5 आहे आणि बाकी तिन्ही बाजूची मार्जिन, टॉप मार्जिन, लोअर मार्जिन आणि राईट मार्जिन ही 1 इंचाची असावी. त्यानंतर हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम हा ग्राह्य धरला जात नाही, तो टाईप करूनच आपल्याला अपलोड करावा लागतो. त्यानंतर नवोपक्रम सादर, आता या वर्षी जो नवोपक्रम तुम्ही सादर करणार असाल तो मागच्या वर्षी म्हणजे 25-26 किंवा 26-27 या कालावधीत तो राबवलेला असावा. शब्द मर्यादा दिलेली आहे, 4,000 ते 5,000 शब्दांची मर्यादा असावी आणि कमीत कमी फक्त 6 फोटोंचा समावेश हा यामध्ये असावा. आता हे जेव्हा नवोपक्रम ऍक्सेप्ट केला जातो समन्वयक यांच्याकडून जिल्हा स्तरावर, तर या सगळ्या निकषांचा विचार त्यावेळी केला जातो की या सर्व निकषामध्ये हा नवोपक्रम अहवाल बसतो आहे की नाही. त्यानंतर तिथं नवोपक्रम अपलोड करत असताना एक लिंक पण आपल्याला तिथं देता येते. जर स्वतःचा युट्यूब चॅनल असेल किंवा व्हिडिओ असतील तुमचे, तुम्ही राबवलेल्या नवोपक्रमाचे, तर एका ड्राईव्हवर सेव्ह करून त्या ड्राईव्हची लिंक सुद्धा तुम्ही तिथं अपलोड करू शकता. विविध मुदतीत हे नवोपक्रम आपल्याला तिथं अपलोड करावे लागतात. त्यानंतर जिल्हा व विभाग स्तरावर प्रथम 7 क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी बोलवलं जातं. राज्य स्तरावर प्रथम 10 क्रमांकाच्या स्पर्धकांना सादरीकरणासाठी बोलवलं जातं आणि ऑफलाईन सादरीकरण करणे हे बंधनकारक असतं. म्हणजे पहिली जी फेरी असते ती ऑनलाईन असते आणि दुसरी फेरी ही ऑफलाईन होते. आणि मग गुणानुक्रमे पारितोषिक व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत SCRT कडे, म्हणजे राज्य स्तरावर जर गेला तर त्यांच्याकडे ती सादर करणं बंधनकारक असतं. आता हे जे मूल्यांकन आहे, जिल्हा स्तरावर पहिली फेरी अहवाल परीक्षण असतं, दुसरी फेरी नवोपक्रम सादरीकरण, तर ही तिन्ही स्तरावर ही फेरी एकसारखीच असते. म्हणजे पहिली फेरी ऑनलाईन असते, ज्यामध्ये अहवाल तुम्ही अपलोड केलेला अहवाल हा तपासला जातो आणि द्वितीय फेरीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष सादरीकरण PPTच्या आधारे करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर मूल्यांकनामध्ये ही 5 निकष दिलेले आहेत. त्यातला पहिला आणि 5वा जो निकष आहे त्यातले पहिल्या फेरीचे गुण हे दुसऱ्या फेरी साठी सुद्धा कायम ठेवले जातात. म्हणजे जर तुमचे उद्दिष्ट, गरज, महत्व ह्याला 10 पैकी 7 गुण पडले असतील तर द्वितीय फेरीसाठी तेच 7 गुण हे गृहीत धरले जातात. आणि जर पहिल्या फेरीमध्ये परीक्षणामध्ये जर आपल्याला 25 पैकी 20 एक गुण असतील तर द्वितीय फेरी जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही सादरीकरण करता तेव्हा काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही संकल्पना हे परीक्षक स्पष्ट करून घेतात आणि मग तिथं गुणांमध्ये बदल करण्याची संधी ही परीक्षकांना असते. आणि 3 महत्वाच्या गोष्टी यामध्ये असतात नवोपक्रम सादर करत असताना, की त्याची नाविन्यता काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे आणि त्याची यशस्वीता काय आहे. तर ह्या 3 गोष्टीच्या आधारावर तुमचा नवोपक्रम हा पुढील फेरीसाठी जाणार की नाही हे ठरत असतं. तर हे निकष दिलेले आहेत त्याचे. आणि ही जी स्पर्धा आहे आता नवोपक्रम मूल्यांकन स्पर्धा 2 तारखेला 2/11 म्हणजे 2 नोव्हेंबरला टेंटेटिव्ह आपल्याला जो टाइम टेबल SCRT कडून आलेला आहे तर ती अशा पद्धतीने तुम्ही राबवणं आता आणि 2 तारखेला तुम्हाला हा नवोपक्रम तुमचा अपलोड करायचा आहे. 2 तारखेला आपल्याला कदाचित 2/11ला लिंक प्राप्त होईल आणि त्याच्यावरपासून 2 तारखेपासून 13 तारखेपर्यंत हे नवोपक्रम आपल्याला त्या लिंकवर अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर मग गुणांक परीक्षक ठरवणे, त्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती पुढच्या काळामध्ये होऊन 30 तारखेपर्यंत ही प्रक्रिया 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे नवोपक्रम स्पर्धेच्या अनुषंगाने जे सादरीकरण होतं ते इथं मी केलेलं आहे. या संदर्भात काही अडचण असेल तुम्ही डायटशी संपर्क करू शकता. थँक्यू.